लव मध्ये झाला पॉईंट करेल प्लस 10 ना. फ्रेंड्स ए आणि फ्रीडम बॉय यांच्या दोनांचा सामना दरम्यान. मला वाटलंही नाही की विषयाला माझ्या हातात समालोचनाचा भाग दिला, परंतु त्या पटकन केले आणि 2 मिनिटात मॅच सुरू झाले. म्हणजे किती बलाढ्य संघ आहे आपल्या समोर. फ्रीडम फ्रेंड्स बी यांनी फ्रेंड्स ए संघाला मात दिली आपल्या मागच्या सामन्यामध्ये. सामन्याला सुरुवात करायची लवकर. मला वाटतं फ्रेंड्स ए संघामध्ये अतुल पापड्यासारखा एक शरीर असलेले धडधाकट असलेला खेळाडू समाविष्ट आहे. भरत कामर यांच्यासारखं धडधाकट खेळाडू समाविष्ट आहे. म्हणून मला वाटतं चेंडूमध्ये हवा भरली की काय. आणि चेंडूमध्ये हवा असल्याशिवाय त्याला मारायला म्हणजे प्रत्येक बॉल त्यांच्या हातालाच फटका लागतो. बॉल फटका लागतच नाही. सामन्याला सुरुवात करायची. पंच विधून सामन्यात 2 मॅच बोला गेले. बघूया आता मात्र अतुल पापरे आता मात्र गडबड लावते. आता मात्र हवा भरल्यानंतर बघा त्यांचं गेम कसं होतं. बरोबर 6 मध्ये 4 3 आणि आता 4 निशान आपले प्लेयर्स कुठे आहेत. सामना चालू होता आणि तुम्ही प्रत्येक वेळेला 4 संघ मला काय लक्ष पडलाय की काय. याच्या आधी तर 4 पैकी निघून राहिले आणि तुम्ही जिंकून गेले. सामन्याला चालू करून काय चाललंय अरे नीरज त्यांच्या संघाला बाबांना 1 नंबरला येते खेळू दे. ते सेमीला बोलणार असं पण निशान सर्विस बोलवते आणि विचार करायला मोहित घेतलं काय करायचं तिकडे खेळायला सर्विस केलेले निशान निशान कुमार चांगला एक सामना पाहायला मिळाला. आपल्याला वाटतं एक थोडासा 2 प्लेयर त्यांचे मला वाटतं सुमित आणि मोहित हे आपल्या दांडीच्या नवापूर गाडीवर बॉक्सरच्या मॅच चालू आहे. तिथे मात्र त्यांचे प्लेयर गेले. दोन्हीच एकमेकांनी ते सामना खेळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरू झाला. आता मात्र 6 प्लेयर सुमित आणि मोहित त्यांचे रिटर्न आले. सचिन आणि किरण यांच्या बॉल बाहेर गेला. सुंदर फटका यांच्याकडनं हे पॉईंट बोलत आणि गुंडरीटा किरण द्वारा करताना दोन्ही संघ आणि एक प्लेस टाकण्याच्या नादात गोट्या एरर होताना रेफरी यांनी पॉईंट दर्शवायचे. बाबू पॉईंट सांगा पॉईंट. यानंतर होणारा सामना उद्धारी माता विरुद्ध प्रतापगड नाणेफेक करून नाणेफेकीसाठी लोकेंद्र दोन्ही संघाचं नाणेफेकी करून घ्यायचं आहे उर्फ लोकरी. यावेळेला फ्रीडम संघ थोडासा झलपटताना 1 लव बाबू आणि सुंदर फटका सुमित यांचा बॉल चेंडू फिरवण्यामध्ये ते बाहेर आहे आणि अतुल यांच्याकडनं चेंडू रिटर्न आला नाही. सर्व्हिस चेंज 9-1. सुंदर खेळ करताना एक बलाढ्य दोन्ही संघ नक्की चुरशीचा सामना पाहायला मिळणार.
दोन्ही संघाकडनं गोट्या सुंदर फटका सुंदर रिटर्न भरत तामोरे एक किलोमीटर आणि धीरज यांनी थोडीशी उद्धारी माता संघाचा खेळाडू आला आहे तरी प्रतापगड बी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी जायचं आहे नितेश आरेकर टीम मोहित द्वारा भरत भाऊ यांचे काही फटके पाहायला नाही मिळत भरत तामोरे किरण आरेकर धीरज तामोरे कमी करायची का एक आक्रमक खेळी करताना आपल्या संघासाठी पाहूया त्यांचे फटके कैलास भाऊ आज आपल्या संघासाठी उपस्थिती दर्शविताना आज त्यांना कंपनीत सुट्टी नसताना त्यांनी सुट्टी घेतली पण ती सुट्टी गटाईच्या निमित्ताने की खेळाच्या निमित्ताने घेतलेली आहे ती आपल्याला अजून काही माहिती नाही सर्व्हिस उत्कृष्ट खेळी करताना कैलास भाऊ सुमित सुंदरने टीम पाहायला मिळते आपल्याला आणि कल्पनेला आणि निशांत पुढील धावतो समालोचन करतील माझे सहकारी मित्र अल्पेश पांघरे पॉइंट बोलत ना समजत नाही रे बोलतच नाही मिडल पॉइंट दोन्ही मानवकर संघ फ्रेंड्स ते आणि मिडल पॉइंट आणि आता मात्र सुमित यांच्याकडून हा जो हवे जातोय पॉइंट 2-1 फ्रेंड्स ए 2 पॉइंट्स आणि फ्रीडमचा एक दरम्यान पुन्हा एकदा सुरेख रेड्डी पार्लमेंट स्नेहल केनी यांच्याकडनं अगदी दरवर्षी स्नेहल केनी यांचा रेकॉर्ड पण करत नाही मला वाटतं ते कुठल्या तालुक्यात जर गेले तर स्नेहल केनी सारखं रेड्डी भेटणार नाही आपल्याला दोन्ही हाताने रेड्डी काढतात म्हणजे कमाल आहे आणि स्नेहल शिवाय त्यांनी टीम खेळत नाही हे पण एक त्या संघाचं वैशिष्ट्य आहे पुन्हा एकदा कैलास भारत हवा बघली असताना सुद्धा फटके पाहायला मिळत नाही बरं आणि आता मात्र फटका थोडासा वेग वाढतो फटक्याचा पुन्हा एकदा धीरज मात्र धीरजचाही आज एकही चेंडू लागत नाही प्लेस टाकतात ते पण म्हणत नाही थोडेसे वैतागले ते स्वतःच्या खेळीसाठी आपल्या सामन्यात एखाद्या पायाला दुखापत झाली होती परंतु धीर न सोडला धीरज दरम्यान सर्व्हिसचे 1-2 पुन्हा एकदा कैलास भरत सुमित सर्व्हिस चेंज झाल्यानंतर सुमित यांचा प्रहार नक्कीच पाहायला मिळाला आपल्याला आणि म्हटल्याप्रमाणे प्रहार केला परंतु तो नेटवर आणि मोहितने सुरेख नेटी केली परंतु विशाल त्या राहते की नेटचा पास हात आला नाही पुन्हा एकदा सर्व्हिस चेंज 2-1 ब्रेक्स 2 मिडल बॉयज 1 direct to Sumit to Bharat त्यांचे साहित्य जाताना वाटते तर मला वाटतं फ्रेंड्स हे संघाचा अजून एक धूर्त खेळाडू राहुल अंबिरे अजून बाहेर आहे त्याची गरज असू शकते मला वाटतं प्रॅक्टिसच्या अभावी बाहेर आहे असं सांगितलं जाते दरम्यान हा अवैध चेंडू पूर्णपणे ढासळलेला संघ प्रॅक्टिसच्या वेळेला आम्ही नेहमी बघत असतो की जर स्नेहल केली नसेल तर टीम उभी राहायला पण थोडी थांबते की आमचं नेटीच नाही तर आम्ही थांबून काय करू कारण शॉट तर मारतात ते कार करतायत परंतु जास्त चेंडू नेटवर लागतात आणि स्नेहल केली सारखा नेटी असल्यामुळे चेंडू सरळ दुसऱ्या पार्टीमध्ये पार केले जातात दरम्यान 2 इंच सर्व्हिस कंटिन्यू 2 इंच कैलास सर्व्हिस करते परत एक फटका म्हणता येईल पहिल्याच यांच्याकडनं आणि हा चेंडू काही परत आला नाही त्यांना म्हटलं जात आहे आपल्या प्रॅक्टिसच्या भाषेत मानसिक किंमत सुरेख फटकेबाजी करतात 3-2 फ्रीडम बॉयज 3 फ्रेंड्स 2 पुन्हा एकदा कैलास 2 धीरज आता मात्र थोडीशी ग्रुप मीटिंग घेऊन टीम मीटिंग घेऊन जागा बदल करतात आणि एखाद्याने मांडायचा प्रयत्न परंतु पुरेची ताकद कमी पडली मला वाटतं
दरम्यान धीरज आता विडा करताय सुमित धीरज निशान आणि पुन्हा एकदा पॉइंट मिळतो 4-2 फ्रीडम बॉय संघाला पॉइंट सो दॅट 4-2 निशान हे सुद्धा एक चांगले खेळाडू अजून एक फटका एक असा कडक फटका जसा कैलास गोटे मगाशी मारला त्या पद्धतीचा फटका आपल्याला काही पाहायला मिळाला नाही सुमित धीरज थोडेसे आक्रमक होता दिसेल आपल्याला कारण त्यांना माहिती आहे आता जर आपण आघाडी घेतली नाही तर निश्चितच आपल्याला हार पकडायला लागेल आता मात्र सर्व्हिसचे 2-4 सर्व्हिस करताना भरत सुमित भरत पुन्हा एकदा आक्रमक मी मगाच म्हटलं होतं की जास्तीत जास्त चेंडू नेटवर मारले जातात आणि स्नेहल तिथे तयारीत असतो पुन्हा एकदा धीरज तुफान दोन्ही संघामध्ये आता बराचसे संघ सुमित मोहित कैलास ईशान गोट्या प्रशांत भरत स्नेहल किरण अतुल धीरज आणि सचिन दरम्यान आता मात्र थोडेसे कमजोर गोट्या सुमित यांनी कुठली चुकी करता तो चेंडू सरळ पाठीमध्ये झाला आणि पुन्हा किरण तो पुन्हा एकदा भरत निशान पुन्हा अतिरेकी सामना लागलेला आणि आता मात्र इथे राहुल लक्ष द्यायला तिकडे हे राहुल 5-2 सर्व्हिस कंटिन्यू आता मात्र थोडंसं गणित चेंज होऊ शकते कारण मैदान बदललेलं आहे विरुद्ध संघाचं परंतु लीड जी राखली आहे ती फिटअप होई शकणार आहे 5-2 धीरज थोडेसे कालपासून काही तो मिसिंग आहे फायदा होता डायरेक्ट फोन केला त्याला गेला थांबायचा ना थांबायचं तिकडे मला तुम्ही माहिती खेडेला नसेल आता टीम होईल का पुन्हा एक प्रयत्न होता प्रशांत यांचा थोडंसं प्रशांत यांची प्रॅक्टिस कमी दिसते आणि आता मात्र प्लेयर चेंज प्रशांत वगैरे मोठे होते वातावरण की थोडंसं थांबून खेळलं तर थकवाही बघा किंवा आणि गेमही चांगला होईल आणि आता मला ते समजूतदारतेने राहुल यांना चान्स दिलेला आहे बघूया राहुल आले नाही गेम मध्ये बदल होईल आणि आता मात्र सुनील यांची अडचणी सुचुकी परंतु रिटर्न करत की परंतु निशान जॅन्टिव्ह कळलं आणि आता मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडूबाई खाली पडू दिला नाही तो राहुल यांनी म्हटलं होतं की राहुल एक सुंदर खेळाडू आणि आता मात्र अवे जातोय तो आता बरं यायचं एका जणांना चेंडू लागतो आणि जातोय सर अवे 7-2 सर्व्हिस कंटिन्यू कैलास इज ऑन फायर इट इज सर्व्हिस पानसिंग तोमर पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा पॉइंट सर्व्हिस असं समीकरण होतं सावध जात आता मात्र एक पॉइंट दिला सर्व्हिस चेंज 2-7 आणि सुंदर फटका केला यांचा शांत होते ते घरी बसून आणि आता मात्र अतुल पालकर दोन्ही चेंडू नेटवर किरण हे शांत होते एक प्रहार केला त्यांनी परंतु दुसरा जो चेंडू आला होता त्यांना काही फरक काढता आला त्यांना पुन्हा एकदा सर्व्हिसचा 7-2 पहिला धीरू आणि हा चेंडू कसं प्रत्येक चेंडू सुमीचा हा नेटवर पडतोय मला वाटतं मोहित त्यांना थोडंसं ट्रेन करता येईल काय जास्त गटारी झालेली दिसते सुमित यांच्याकडनं सुमित पितलं ना सुमित पितलं मला आता मला असं समजलं की सुमित गटारी करत नाही परंतु त्यांच्याकडून गटार नाही गेम होतो थोडासा कारण सगळे चेंडू नेटवर जातात झाली ना टॉस कोणी
प्रताप गडे आणि उकारी माता यांच्यामध्ये पुढचा सामना असणार आहे. तर उकारी माता याने सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे. तर त्यांचा राहिलेला दोन संघ आहे. दरम्यान पुन्हा एकदा स्नेहा गोट्या राव मोहित अजूनही शांत गेम चाललेला दिसतोय. आता मात्र किरण यांचा त्रास नेटी आणि थोडस काहीतरी मिस्टेक मला त्या प्रॅक्टिसचा अभाव राहुल यांचा प्रॅक्टिसचा अभाव जो आहे तो आपल्याला कळतोय इकडे. म्हणजे सहकारी मित्र माझे राकेश केनी पुढे स्वागत करतील. सुंदर खेळ पाहायला मिळतो. नक्कीच व्हॉलीबॉल 6 खेळाडूंचा खेळ, परंतु नेट मॅन हा एक इम्पॉर्टंट ह्या खेळामध्ये आनंद घ्यावे. बॅक टू बॅक चेंडूला पुन्हा निशाण आक्रमक नेहमीच आक्रमक, परंतु कैलास यांचं आक्रमण जर का चालू झालं तर दुसऱ्या संघाला सावरणे खूप भारी वाटते. परंतु आज निशाण थोडासा खराब खेळ करताना आपल्या संघाला तर फ्रेंड्स वर्सेस फ्रीडम असा हा सामना सुरू आहे. पहिला हाफ गेम दिला होता तो फ्रीडम संघाने, तर फ्रीडम संघ ऑन फायर पाहूया. फ्रेंड्स संघ जर का पाहिलं तर 6 खेळाडूंचा एकदम जुलूम असलेला हा संघ यावेळेस मात्र निशाण्याचा एक खूप चांगला फटका 19 मात्र चांगला प्रकारचा खेळ करतात. दोन्ही संघाकडे मजबूत अशी नेटी आणि चांगलासा खेळ पाहायला मिळतो. किरण जर का पाहिलं तर क्रॉस फटके त्यांचे 6 नंबर टू 6 नंबर हे फटके खूप छान असतात. ते पाहायला खूपच प्रेक्षकांना आवडतात. त्यात काही वाद नाही. आणि भरत हा मला वाटतं अंडर महाराष्ट्र मला वाटतं जिल्हा लेवलला देखील खेळलेला आहे. परंतु हा एक चांगला फटका आनंद हाय ओळखले जात आहे. ते आनंद बघतात की कुठल्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी परफेक्ट शॉट खेळण्यात मात्र माहीत आनंद एक चांगला फटका. आणि 1-2 आपल्या संघाकडून मला वाटतं पॉईंट घेऊन जातो. पॉईंट आहे तो 1-2 फ्रीडम पॉईंट वर्सेस फ्रेंड्स. शांत खेळ करतोय कैलास फायर कार्तिक चव्हाण मला वाटतं ह्या वेळेस 19 मध्ये चान्स होता नेटीला. नेटी यांचं रक्षण होतं, चान्स होता मला वाटतं. हा चेंडू परत नेटला लागून मध्ये आला होता, परंतु संघ हा हरबडला गेला. हा फटका खराब झाल्यानंतर आणि तो डिस्कस करताना पानसिंग तोमर नावाने ओळखली जाणारी कैलास हाच मला वाटतं जबाबदारी ह्या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा असतात. आणि हा चूक करतोय गटारी चूक करतोय. मला वाटतं आज हा श्रावण येण्याच्या अगोदरचा संडे आणि तो संडे नेहमीच सगळ्यांना भावतो, परंतु आज निशांना भावत नाहीये. निशांना नक्कीच भावत नाहीये. 4 एक सुंदर खेळ करतो. फक्त की वीक पॉईंट कुठे आहे तो वीक पॉईंट शोधून काढतोय अतुल आणि किरण. आणि यावेळेस अतुल यांचा त्याचा जोरदार प्रहार आवे थोडीशी ताकद जास्त भेटलेली आहे मला चेंडूला. आवे खेळून जातोय. कैलास सर्व्हिस करतोय कारण मिडलमॅनच्या हातात त्यांना यावेळेस किरण मला काय ह्या सामन्यात जरा का फटके द्यायला सवलत मिळाली होती कारण अजूनही त्यांच्या बाजूने गेम आलेली नाही. आणि हा आवे सुमित त्यांचा आउट चेंडू पुन्हा सर्व्हिस चेंज होते. आणि आमचे गुलाम शेख या ठिकाणी सामना बघायला उपस्थित त्यांचे हार्दिक स्वागत. साहिल मैदान हातून घ्यायचं जे आपले स्वयंसेवक आहेत, लहान मुलं आहेत, मैदान हातून घ्यायचं आपला. आणि चांगली स्पर्धा पाहायला मिळते. कैलास जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. उलट आमचे त्यांना विनंती बघितल्याने मैदान जरा हातून घ्यायचं थोडसा. मैदानाचे लाईन ह्यावेळेस एक मिडल साठी फेमस आहे असा खेळाडू सर्व्हिस चेंज होते. 8-4 सर्व्हिस चेंज होते. 8-4 सुंदर खेळ पाहायला मिळतो. 8-4 पहिला सर्व्हिस आणि लाईन आहे ना लाईन 9-4 हाफ 4 आणि हा एक चांगला प्रहार. तुम्ही त्यांच्याकडे पुन्हा एक सुंदर प्रहार काढतो. आणि कैलास यांचा हलकासा प्रहार होता मात्र चांगला बॅक केला होता तो नेहल्याने. पुन्हा कैलास फायर चांगला फटका. पुन्हा सेंटरमॅन खेळताना भरत एक चांगला खेळ असतो त्यांचा सेंटरमॅन खेळताना मला वाटतं सांभाळून खेळतात. सचिन बॅक खेळतो सुंदर फटका. चांगलीच नेटी या ठिकाणी होईल यांच्याकडनं. निशान मला वाटतं आज जर चांगलेच फॉर्म मध्ये आहे.
निशान याचे फटके पाहावे असे वाटतात. प्रत्येक आनंद मला वाटतं लगभग 4 ते 5 पॉईंटची खेळत आहेत. आनंद कोपरा बघतात आणि तो कोपरा नक्कीच शोधून काढतात. आनंद कोपरा शॉट खेळण्यात फेमस आनंद. आणि यावेळेस प्रहार की काय आणि आज दबडता आणि हा पॉइंट घेऊन जातोय. लास्ट फोर गेम बॉल आनंद थोडीशी आज माफक करतात आपल्या संघात. लास्ट फोर निषेधला गेला निषेधला लास्ट फोर निशान निशांत बघूया आणि पुन्हा सेकंड बॉल बॅक करताना निशांत थर्ड बॉल जातोय त्यांच्याकडे प्रहार झालेला आहे. पुन्हा पाहूया निशांत मला वाटतं आज फॉर्म आहे चांगले. आपल्या संघाला काहीच सावधना निशांत मारून प्रत्येक चेंडूवर एक आक्रमण करताना निशांत सचिन आनंदने कव्हर केलेला आहे हा चेंडू. यावेळेस निशांत यांचा फटका जातोय. राहुल बॅक करतोय. हा सुंदर फटका परंतु किरण आपल्या जागेत सज्ज आणि हा प्रेस टाकण्याचा प्रयत्न होता परंतु यश प्राप्त झाले नाहीये. दरम्यान सर्व्हिस चेंज होते. बहुत सर्व्हिस तुमची दाखवा. फोर लास्ट सर्व्हिस तुमची सर्व्हिस दाखवा. चांगला प्रयत्न आणि चांगला मला टॅकल केलेला आहे किरण यांनी आणि गोट्या पुन्हा फसतोय. गोट्या सर्व्हिस ते फोर लास्ट फाय लास्ट सॉरी माफ करा सर्व्हिस कंटिन्यू फाय लास्ट. आणि मला वाटतं डिस्कस करताना फ्रीडम बॉईज गुलाम शेख धक्क्यावर बसलेले दरगाड्याची गटारी झालेली असेल तर खाली बसायचं आहे. फाय लास्ट यावेळेस थोडीशी चूक करतायत. मला वाटतं त्यांच्याकडे पॉईंटचं लिमिट नसताना थोडंसं सहज खेळण्याचा प्रयत्न करायला होता. कुंदन कोलाड कुठे असतील माहिती नंबर कसा आहे कुंदन कोलाड आणि आता मात्र सर्व्हिस चेंज होते. लास्ट फाय कडे पाहूया निशान कशा प्रकारे सावध खेळतात. अजून लास्ट फाय असताना कैलास चूक करतोय. सर्व्हिसचे कैलास. तर मला वाटतं दरवर्षी येथे आपण सामने भरवतो विशाल. दरवर्षी आपले व्हॉलीबॉलचे सामने असतात. नवीन खेळाडू मला वाटतं 3 ते 4 वर्षापासून बाळू हा एक फेमस प्लेअर होता आपल्या मैदानावर. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? नक्कीच राकेश दरवर्षी व्हॉलीबॉलची स्पर्धा ही दांडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोकण दांडीच्या मैदानावर ही होत असते आणि वेगवेगळे खेळाडू आपल्याला या ठिकाणी खेळत असताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे बाळू हे मोठ्या येतात. बाळू गेल्या वर्षापासून म्हणजे सलग मागील 3 वर्षापासून एक नवोदित खेळाडू होता बाळू. परंतु यावर्षी त्यांच्या जोडीला प्रथमेश चिंटू आणि मयूर आणि आपला लाडका गणेश उर्फ गण्या हा सुद्धा या ठिकाणी खेळायला दिसतोय आपल्याला. उत्कृष्ट खेळी करताना ते सुद्धा दिसतात आपल्याला. परंतु गण्या यांनी यावर्षी आपली चमक दाखवली परंतु टीम मध्ये म्हणजे स्पर्धेत पहिला सामना खेळला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या खेळाडूंना एक चान्स दिला. धन्यवाद राकेश. नक्कीच नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण गावातला चिंटू हा यावर्षी फ्लॅश होतोय. त्याचप्रमाणे मयूर फ्लॅश होतोय यावर्षी. चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच एक मे म्हणून राहुल फ्लॅश होतोय. तर हा सामना सुरू आहे फ्रीडम बॉईज वर्सेस फ्रेंड्स ए संघ. तर दोन्ही संघात जबरदस्त चुरशीचा सामना आणि एक ह्या व्हॉलीबॉलचं चुरस आणि आकर्षण जर पाहायचं झालं तर आमचे कैलास भाऊजी ते ठाणे जिल्हा बँकेमध्ये ॲज अ कॅशियर जॉब करतात. ते मला वाटतं रात्रपाळीची स्पर्धा असो दिवसाची स्पर्धा असो कधी स्पर्धा असो या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असतो त्यांचा. DPL आमचे पंच म्हणून ते नेहमीच उपस्थित. मला वाटतं हा गेम पॉईंट मी तो की काय निशांत यांना उत्स्फूर्तपणे त्यांचा समावेश असतो. त्यांचाही आम्ही खूप खूप आभारी आहे. कैलास वजे नेहमीच आम्हाला चांगला प्रतिसाद देतात. पंच म्हणून आम्हाला हजर असतात. चांगला गेम पॉईंट आम्हाला शिकवतात. जसं आमच्या संघाचे एक सहयोगी तर त्यांचं देखील मी खूप खूप आभारी आहे. उदारी माता म्हणून एक संघ आता इथे आपल्याला मिळालेला आहे. VX संघ काही असो आज त्यांनी यावर्षी आम्हाला इथे उपस्थिती VX संघाने यावर्षी आम्हाला यावर्षी इथे उपस्थिती दर्शवली. त्यांचा